सीसीटीव्ही समोरच एकाचा निर्घृण खून. आरोपीला अवघ्या काही तासातच युनिट 1 ने केले जेरबंद. नाशिक रोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या वादातून एका युवकावर लोखंडी रॉडने डोक्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण दिसून आले. प्रमोद वाघ असं हल्ला करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून या हल्ल्यामध्ये प्रमोद हा गंभीर जखमी झाला होता. तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडमसह इतर पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा हल्ला झाल्यानंतर परिसरातील दुकाने देखील बंद झाली होती. तसेच सर्व नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेत पोलीस घेत असताना एक मुख्य आरोपी युनिट 1 ने सिताफीने अटक केला असून त्याच्यासोबत असणारा दुसरा त्याचा साथीदार याचा शोध पोलीस घेत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.